मंडळी, या झाडाची साल तुम्हाला 10 आरोग्यदायी फायदे देते. इतकं आयुर्वेदिक महत्त्व या झाडाचं आहे. आयुर्वेदामध्ये याला संजीवनी असं संबोधलं जातं, म्हणून ही साल कधीही फेकून देऊ नका. माहीत करून घ्या या झाडाची साल. आणि तुमचं पित्त असेल, कफ असेल, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, मधुमेह, तुमचा खोकला, जुनाट खोकला असेल, तुम्हाला रक्त जर पातळ करायचं असेल, तुमच्या पोटामध्ये अल्सर असेल, तुमची हाडं मजबूत करायची असतील, प्रतिकारशक्तीसाठी अँटीऑक्सिडंट्स शरीरात हवे असतील, तर या झाडाची साल नक्कीच उपयोगात आणून घ्या. कुठल्या झाडाची साल आहे ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर याची माहिती, हा उपाय प्रत्येक व्याधीसाठी कसा करायचा हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. मंडळी, आपण बघतो की आयुर्वेदाचे महत्त्व आता सर्वांना पटायला लागलेले आहे. आयुर्वेदामध्ये इन्स्टंट असा कुठला उपाय नसतो, परंतु जी काही व्याधी असते त्याच्या मुळावरच घाव घातला जातो. आयुर्वेदाकडे वळा असा मी नक्कीच सल्ला तुम्हाला देणार आहे. आता बघणार आहोत आपण हे कोणतं झाड आहे. तर हे आहे अर्जुन वृक्ष आणि आपल्याला याचा उपयोगाला येतो ते अर्जुनाची साल. आयुर्वेदिक दुकानामध्ये गेलात तुम्ही तर तुम्हाला अर्जुनाची साल सहज उपलब्ध होईल. अगदी 25 ते 30 मीटर उंची असलेलं हे वृक्ष भारतामध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान इथे आढळतं आणि याचा आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या व्याधींमध्ये उपयोग करून घेतला जातो. मंडळी, तुम्हाला जर पित्त आणि कफ खूप असेल आणि काही केल्या पित्त कमी होत नसेल तर अर्जुनाची साल घ्यायची, त्याची भुकटी करायची आणि ती पाण्यामध्ये उकळून घ्या. कोमट झाल्यानंतर रात्री झोपताना तुम्ही हळूहळू थोडंसं घ्या. अगदी 7 ते 8 दिवसामध्ये तुमचं पित्त आणि कफ चांगल्या प्रकारे शमतो. फक्त हे वातवर्धक असल्याने ज्या लोकांना वाताचा त्रास आहे त्यांनी मात्र अर्जुनाची साल घ्यायची नाही. बघा, अशा प्रकारचं झाड असतं आणि अशा प्रकारच्या या साली, बाहेरच्या बाहेर या सालींचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. बघा, सगळ्यात महत्त्वपूर्ण जर उपाय या अर्जुन वृक्षाच्या सालीचा कुठला असेल तर तो आहे हृदयरोगासाठी. अनेक लोकांना हृदयरोग आहे आणि तुम्ही आयुर्वेदिक सेंटर्समध्ये जर गेला तर तिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट हृदयासाठी अर्जुन सालाची केली जाते. आता अर्जुन सालाची ट्रीटमेंट कशी केली जाते तर याची अर्जुन सालाचं चूर्ण बनवलेलं असतं. आता ही जी साल आहे, ही साल काढून याचं चूर्ण म्हणजे पावडर बनवलेली असते. ही पावडर मधासोबत, दुधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत रोग्याला दिली जाते. 3 वेळेस 1-1 चमचा ही पावडर दिवसभरात दिली जाते. हृदयाच्या धमन्या असतील, तुमचं रक्त जे आहे ते रक्त पातळ करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. हृदयाचं आरोग्य वाढवण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कोलेस्ट्रॉलची समस्या, ज्या लोकांचं कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं आहे त्यांनी सुद्धा अर्जुन सालीचं किंवा अर्जुन चूर्णाचं सेवन करायला हरकत नाही. अशा प्रकारच्या साली मी या झाडाच्या काढून आणलेल्या होत्या. याच्या मी चूर्ण करणार आहे, बारीक पावडर याची करणार आहे, तुकडे करून याला वाटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये किंवा नंतर मिक्सरमध्येही तुम्ही घेऊ शकता. कोलेस्ट्रॉल तुमचं शून्यावर आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं. रक्तदाबाचा तुम्हाला त्रास आहे, मधुमेहाचा तुम्हाला त्रास आहे, त्याच्यामध्ये देखील मी सांगितलेल्या पद्धतीने बघा, या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे आणि जर पावडर नाही केली, असे छोटे छोटे तुकडे जरी केले आणि तुम्ही 1 ग्लास पाणी घ्या आणि हे पूर्ण याला उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर याच्या अर्जुना सालीमध्ये जे काही सगळे तत्व आहेत, गुणधर्म आहेत, हे या पाण्यामध्ये येतात आणि मग हे पाणी तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर अगदी चहा पितो त्या पद्धतीने प्यायचं आहे. त्यामुळे तुमचा हृदयरोग निघून जाईल, कोलेस्ट्रॉल निघून जाईल, रक्तदाब निघून जाईल. मधुमेहाची समस्या असलेल्या रोग्यांनी देखील हे घेऊन बघा, नक्कीच तुमची साखर कमी होणार आहे. ज्या लोकांना खूप खोकला येतो, वर्षानुवर्ष खोकला आहे, जुनाट खोकला आहे, त्यांनी मधासोबत काय करायचं, अर्जुनाचं चूर्ण आणि मध एकत्र करा, त्याचं चाटण करा आणि ते बघा तुम्ही घ्या, जिभेच्या तिकडे थोडा वेळ ठेवा, घशामध्ये थोडा वेळ राहू द्या. तुमचा खोकला 100% निघून जातो. पोटामध्ये अल्सर असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल तरी देखील दुधामध्ये, मधामध्ये किंवा पाण्यासोबत तुम्ही अर्जुनाची साल घेऊ शकता. मात्रा दिवसभरात 3 चमच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. तुम्ही जर हे घेतलं तर तुमचे हाडे देखील मजबूत होतात. अँटीऑक्सिडंट्स आहेत, म्हणजेच मंडळी तुमची प्रतिकारशक्ती वाढणार आहे. कर्करोगाचा तुमचा धोका 100 पटीने कमी होणार आहे. अशी जीवन संजीवनी असलेली ही अर्जुनाची साल सहज आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध होते. ही झाडंही आपल्या परिसरामध्ये असतात. अशाच प्रकारच्या फायद्यांसाठी, आयुर्वेदिक व्हिडिओसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा, फॉलो करा. धन्यवाद.